नमस्कार. संत स्वामी माझा संगाते या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, गुरुभक्तीचे अनुभव किंवा स्वामी काय, महाराज काय, आपल्यासाठी काय करतात हे अनुभव आपण नेहमीच ऐकतो. पण आपल्या कर्मयोगातून आपण धडा घेतो आणि तो इतरांना सांगतो असे अनुभव फार कमी येतात. आज या चॅनलवरती अशाच प्रकारचा एक अनुभव आपल्याला अर्चना त्यांनी सांगितलेला आहे आणि त्यांचीही तळमळ आहे की सर्व वयोगटातल्या मंडळींसाठी हा अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे, चांगला आहे. कारण नुसतंच आध्यात्मिक होऊन चालणार नाही, नुसतंच पारायणं करून, आवर्तनं करून, अनुष्ठान करून चालणार नाही, एखादी पोथी वाचून चालणार नाही, पण त्याला कर्मयोगाची जोड असायला हवी. कर्म आपलं चांगलं असायलाच पाहिजे, तर आध्यात्मिक प्रवास तुमचा खूप चांगला होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांची तळमळ मला खूप बरी वाटली आणि ज्यावेळेला त्यांनी फोनवर ते अनुभव सांगितले त्यावेळेला मलाही खरंच असं वाटलं की आपल्या सुजाण प्रेक्षकांना ह्या गोष्टी खरंच खूप कामाला येतील. विशेषतः जी मंडळी तरुण आहेत त्यांच्यासाठी, 20ली आहेत, 30ली आहेत, त्यांच्यासाठी हे जास्त उपयोगाचं आहे. अर्चनाताईंचं एक म्हणणं असं होतं की त्या अतिशय लाडाकोडात वाढलेल्या आहेत. माहेरी खूप श्रीमंती त्यांची होती, गर्भश्रीमंत म्हणतो ना आपण, तशा पद्धतीचं आयुष्य त्यांचं होतं माहेरी असताना. आणि तो सगळा काळ त्यांनी खूप छान अनुभवलेला आहे. म्हणजे दिमतीला नोकर-चाकर होते, वडील मोठ्या हुद्द्यावर होते, त्यामुळे पैसे चांगले होते. शिवाय त्यांच्या काय म्हणतील त्याला, आजी आजोबांकडून छान वारसा चालत आलेला होता, पैसे चांगले आलेले होते, त्यामुळे पैशांची कमतरता असा काही प्रकार नव्हता. तुम्ही जे म्हणाल ते सहज उपलब्ध होत होतं. कशासाठी काटकसर करण्याची गरज नाही, मन मारायची गरज नाही, असं छान लाडाकोडात छान आयुष्य चाललेलं होतं. अशाच लग्नाच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्या एका नातेवाईकांनी एक स्थळ त्यांना सांगितलं, त्यांच्या आईवडिलांना म्हणजे, आणि सांगितलं की खटल्याचं घर आहे, म्हणजे मोठं कुटुंब आहे, आणि शिवाय अमुक अमुक जे आजोबा वडील आहेत तर ते अशा एका पोझिशनला आहेत आणि तुमची मुलगी सुखात नांदेल हो, काही काळजीचं कारण नाही. कारण आणि मुलगाही त्यांचा व्यवसाय पुढे चालवतो आहे, त्यामुळे छान सगळं आहे. पूर्वीच्या काळीची लग्न हे म्हणजे असं नव्हतं की मुलगा पुण्याला किंवा बेंगलोरला IT मध्ये आहे, स्वतःचं फ्लॅट आहे, गाडी आहे, आईवडिलांची जबाबदारी नाही आहे, तो एकटा राहतो, बाकी कुठले पाश नाही आहेत, चला ठीक आहे आता लग्न करायला हरकत नाही, असा तो काळ नव्हता. म्हणजे तो काळ असा होता खरंच की कुटुंब बघून लग्न केलं जायचं. म्हणजे मुलगा काय करतो हे तर महत्त्वाचं असायचंच, पण त्या पलीकडे सुद्धा ते कुटुंब कसं आहे, कुटुंबातले वडील किंवा आजोबा ही मंडळी काय करतात, समाजात त्यांचं काय स्थान आहे, किंवा ते कुटुंब कसं आहे, एकंदरीत इतरांचं त्यांच्याबद्दलचं मत काय आहे, या गोष्टी विचारात घेतल्या जायच्या. आणि हे अझ्युम केलं जायचं की त्यामुळे इतकं कुटुंब चांगलं आहे म्हणजे मुलगा चांगला असणारच, हे गृहीत धरून मग लग्न केलं जायचं. आणि त्यांच्या लग्नाच्या वेळेला तसं होतं पण. जे त्यांचे यजमान होते ते खरंच चांगले होते, त्यांना कुठलंही व्यसन नव्हतं आणि बाकी मग सगळं छान चालत आलेलं होतं. मोठं कुटुंब होतं, छान खावं प्यावं, मजा करावी, मोठ्या कुटुंबात सगळं छान चालावं, असं सगळं चाललेलं होतं. कालांतराने असं झालं की त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना असे काही भागीदार भेटले की ज्यांनी त्यांना पैशांचं आमिष किंवा प्रलोभन दाखवायला सुरुवात केली आणि त्यांना असं वाटलं की जे आहे त्याच्यापेक्षा दुपटीनं तिपटीनं आपण पुढे जाऊ शकतो जर आपण चांगल्या पद्धतीतून आणखीन काही मार्गाने आपण जर पैसे कमावले तर. आणि तिथून एका वेगळा प्रवास त्यांचा सुरू झाला. गुरुभक्ती आणि हे तर बाजूलाच राहिलं, पण अधिक पैसे कसे मिळवायचे, त्याच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ, माझी श्रीमंती कशी मोठी आहे, किंवा मला पुढे आणखीन पैसे लागणार आहेत, मग त्यासाठी आणखीन पैसे कमवा, खर्च करायचे पैसे कमवायचे, खर्च करायचे पैसे कमवायचे, म्हणजे जास्त खर्च केले तर साहजिकच तेवढं आणखीन इन्कम वाढवायचं. ते एका विशिष्ट सोर्सने जर ते पूर्ण होत नसेल तर मग काय पर्याय राहतो, वेगळे पर्याय आणखीन शोधा, शॉर्टकट्स शोधा. आणि मग त्यातून त्यांना जुगाराचं व्यसन लागलं, सवय लागली अर्चना त्यांच्या यजमानांना. आणि खूपशा गोष्टी या अर्चनाताईंना माहीत नव्हत्या. झाकली मूठ 1.25 लाखाची असते. अर्चनाताई या भ्रमात होत्या की ते मेहनत करतायत, काहीतरी
आपल्याच संसारासाठी आणखीन पैसे कमवण्याच्या नादामध्ये आहेत, पण त्यात थोड्याशा गाफील राहिल्या. त्यांनी थोडासा अंधविश्वास त्याच्यामध्ये ठेवला आणि आपले नवरोबा जे करत आहेत त्याला त्या मम म्हणत गेल्या. कारण त्यांना असं वाटलं की हे काही चुकीचं करणार नाहीत, कारण जे सगळं चाललं आहे ते छान चाललं आहे आणि जे चाललं आहे ते आमच्याच संसारासाठी चाललं आहे. पण यांचे धंदे हे बरेचसे काळे धंदे होते, हे त्यांना कळायला फार उशीर लागला. नाही म्हणायला त्यांची संगत किंवा त्यांची मित्र कंपनी हे अर्चनाताईंना खटकण्याचं एकमेव कारण होतं. त्या नेहमी म्हणत होत्या की माझा संसार खूप छान चालला आहे हो, सगळं छान आहे, सोन्यासारखं आहे, दृष्ट लागण्यासारखं आहे, पण तुमचे मित्र काही काही मला पटत नाहीत किंवा ते ज्या पद्धतीचा विचार करतात, त्यांचं वागणं बोलणं बसणं उठणं हे मला पटत नाही. त्यांचं खाणारे पिणारे सगळे आहेत किंवा त्यांच्या व्हॅल्यूज काही मला जाणवत नाहीत, ते तुमच्यापेक्षा थोडेसे वेगळे वाटतात, तर यांची संगत तुम्ही सोडा. पण ते हसण्यावर न्यायचे किंवा कधी दुर्लक्ष करायचे किंवा तू घरातलं बघ, बाहेरचं सगळं मी बघतो, तुला ते कळणार नाही, बाहेर वावरायचं असेल किंवा तुम्हाला काही करायचं असेल तर हे करावंच लागतं, असं ते म्हणायचे आणि ती वेळ मारून न्यायचे. पण हळूहळू मग त्यांना जुगाराची सवय लागली. मग ऑनलाईन जे ॲप्स किंवा गेम्स असतात किंवा ऑनलाईन जे खेळाचे आजकाल प्रकार सुरू झालेत, ते डायरेक्ट अकाउंटमध्ये तुमच्या पैसे जातात आणि खेळा तुम्ही, असं करा, त्याच्यासारखी त्यांच्या सवय लागली आणि त्या सवयीतून त्यांचं आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणामध्ये व्हायला सुरुवात झाली. अर्चनाताईंना कुणकुण लागली याचं कारण म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या पाटल्या होत्या, त्या पाटल्या आपण विकून त्याचं दुसरं तुला काहीतरी करूया, हे अशा स्टेटमेंटला सुरुवात झाली. त्या म्हणाले की आपण दुसरं करूया नक्की काहीतरी, पण सध्या गरज नाही आहे, पण हे विकून का करायचं आहेत, थोडेसे पैसे आले की आपण नंतर निराळच दागिना करूया आपण, बाकी तर काही हे विकून करण्यासारखं काय अवस्था झालेली आहे. पण त्यावेळेस ते मग चिडचिड करायला लागले आणि तिथून मग ह्या गोष्टींचा एक मागोवा म्हणू आपण तो मिळायला लागला की गाडी कुठेतरी बिघडते, घरातल्या वस्तू गायब होत आहेत, कुठेतरी विकल्या जात आहेत त्या, आणि मग ते मित्र कंपनी त्यांची कशी आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर यायला लागल्या. आणि बऱ्याच उशिरा अर्चना त्यांना लक्षात आलं की हे गेम्समध्ये किंवा जुगारामध्ये अडकलेले आहेत आणि त्यात वारंवार ते हरतायत. त्यात त्यांना दारूचं व्यसन लागलं, म्हणजे आधीच मरकट त्यात मद्य प्यायला, अशी त्यांची अवस्था झाली. आणि तिथून पुढचा प्रवास अर्चना त्यांचा एकटीचा सुरू झाला. त्या म्हणाल्या मी कुठेही, त्याच्यामुळे मोठं कुटुंब होतं पण त्याचा गवगवा केला नाही किंवा मला घटस्फोट पाहिजे किंवा मला सोडायचं आहे, मी एकटे राहणार वगैरे असं काही केलं नाही. मी समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोपर्यंत हे खूप पुढे निघून गेले होते. कारण यांना जी संगत लागली होती ती संगत अतिशय चुकीची होती आणि माझ्या कुठल्याही गोष्टी त्यांनी ऐकल्या नाहीत, मला विश्वासात घेतलं नाही. आणि जॉईंट फॅमिलीमध्ये असल्यामुळे काय झालं, खूपशा गोष्टी झाकून गेल्या. बऱ्याचदा असं होतं ना की त्रास नको बाबा, आईवडील वृद्ध आहेत तर त्यांना कशाला त्रास द्यायचा, उगीच नातेवाईकांमध्ये बभरा होईल किंवा उगीचच सगळीकडे गवगवा होईल, ते कशाला उगीचच, आपण आपलं संसाराचं निगोतीने करावं असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्या एकट्याने खूपशा गोष्टी करत होत्या. पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं, त्यांचे दागिने, घरातल्या वस्तू काही विकल्या जाऊ लागल्या, तेव्हा त्यांना शंका आली आणि त्यांनी हा गौप्यस्फोट मग घरामध्ये केला. त्यांच्या आईवडिलांना आता त्रास होणार हे साहजिकच होतं, पण तरी ते धाडस त्यांनी केलं आणि ही बाब जाहीर केली. हळूहळू गोष्टी अशा इतक्या थराला गेल्या की त्यांचं राहतं घरसुद्धा त्यांना त्याच्यावर सुद्धा कर्ज झालं आणि अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग आता माहेरचा आधार नव्हता, कारण एक असं सांगितलं होतं की माहेरची पुरवण तुम्ही किती करणार. आईवडिलांनी सांगितलं की तू पैशांनी आम्ही मदत करू शकतो तुला, पण शेवटी तुझा संसार आहे, तुला बघितलं पाहिजे तर, आणि नाहीच जर झालं तर तू शेवटी इथे येऊन राहा. पण आता प्रश्न असा झाला होता की आता माहेरचं पण कुटुंब वाढलं होतं. एरवी फक्त आईवडील होते त्यावेळेस गोष्ट वेगळी होती. भाऊ अविवाहित होता, त्याचं लग्न झालेलं नव्हतं, तोपर्यंत बहिणीचं सगळं छान, सगळं मजेत सगळं चाललेलं होतं. पण आता भावाचं लग्न झालं होतं, भावाचा संसार वाढता होता, त्यामुळे अशा याच्यामध्ये भाऊजाईला कुठल्याही साहजिकच ते आवडणार नाही की आपली नणंद इथे येऊन राहिलेली आणि तेही तिच्यावर अशी परिस्थिती ओढवली आहे म्हणून. त्यामुळे ही गुंतागुंत अधिक वाढत गेली आणि त्यांनी मन मारून खूप काही गोष्टी सहन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आईवडिलांना विश्वासात घेतलं, सासू सासऱ्यांना विश्वासात घेतलं, पण आता हा संसार असा होता की त्याच्यात कोणीच काही करू शकत नव्हतं. शेवटी त्या वेगळं राहायला लागल्या आणि त्यांनी निर्णय घेतला की मी वेगळं राहून त्यांना कुठल्या तरी गोष्टींची मदत करते.
घरातल्यांनी सपोर्ट केला. पण आता अंथरूण जितकं फाटलेलं असेल, तर तुम्ही ठिगळ लावून लावून तरी किती लावणार? लोकं किती पुरवणार तुम्हाला किंवा किती त्याची पुरवणूक किती करणार? या गोष्टी होत गेल्या आणि अर्चनाताई वेगळ्या राहायला लागल्या आणि मग त्यावेळेस मग स्वामींचं नामस्मरण, अनुष्ठान या सगळ्या गोष्टी त्या वारंवार करत होत्या. पण सारखं मनामध्ये त्यांना गिल्ट होत होतं, की हे ज्यावेळेस पहिल्यांदा चुकत होते, ज्यावेळेस पैशांचा अतिलोभ होता, त्याच वेळेस जर त्यांना थांबवलं गेलं असतं, तर कदाचित आज ही वेळ आली नसती. आणि पण पश्चात्ताप करून काही उपयोग नव्हता. आणि म्हणून मग गोष्टी वाढत गेल्या आणखीन. त्यात त्यांना परत मद्यपानाची सवय लागली होती आणि त्यामुळे मग अपरात्री बाहेर घरी येणं, बाहेरून मारहाण करणं असं प्रकार सुरू झाले. त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्याचा परिणाम झाला. व्यवसाय डबघाईला आला, कर्ज झालं खूप आणि हे सगळं निस्तरता अर्चनाताईंवरती दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करण्याची वेळ आली. माहेरी भाऊ आणि भाऊजे हे आपल्या संसारामध्ये दंग होते. त्यांनी स्पष्टपणे नकार दिला त्यांना परत यायला. त्यामुळे माहेरचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद झाले आणि दुसऱ्यांच्या घरचे कामं करून कधी स्वयंपाक आणि भांडी कर असं करत करत त्यांना दिवस काढावे लागले. आपल्या चॅनेलवरती ज्यावेळेस अर्चनाताईंशी संपर्क होत होता, व्हिडिओ बघून त्या कमेंट करत होत्या किंवा काही काही वेळेस फोन करायच्या मला आणि अगदी सुरुवातीला मेसेजमध्ये फक्त त्या एवढंच म्हणायच्या की दादा माझं चुकलं आणि आता पश्चातापाशिवाय काही वेळ नाही आहे, पण स्वामींना हे कळेल का? मला त्याचा अर्थ लागत नव्हता. शेवटी त्यांना म्हटलं की तुम्ही खूप कोड्यात बोलताय, म्हणजे मला तेवढं कळत नाही आहे, पण काय झालं आहे नेमकं ते सांगा. तुम्हाला का पश्चाताप होतो आहे आणि काय स्वामींनी तुम्हाला माफ करावं असं वाटतं आहे? काही झालं आहे का? आणि प्रदीर्घ कालावधीनंतर मग त्यांनी सांगितलं की माझ्यासारखे असा अनुभव दुसऱ्या कुणाला येऊ नयेत, म्हणून मला हे सांगणं गरजेचं आहे की तुमचं कर्मयोग अतिशय महत्त्वाचं आहे. पैशांचं लालसा किंवा प्रलोभन ही इतकी वाईट गोष्ट आहे की भले भले त्यांना भुरळ पडतात आणि खूप वाहवत जातात. एकदा ते वाहवत गेल्यानंतर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं, कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि साहजिकच आपली गाडी रुळावरून खाली घसरते. ते परत रुळावरती यायला खूप वेळ लागतो. असा चमत्कार फार रेअर होऊ शकतो की आता स्वामींनी काहीतरी आशीर्वाद दिला, दृष्टांत दिला आणि सगळं पहिल्यासारखं झालं. ते सिनेमात फक्त अलका कुबलच्या बाबतीत होऊ शकतं. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तसं होऊ शकत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा जिथे जिथे शंका येईल की आपण पैशांना बळी पडतोय किंवा प्रलोभनं होत आहेत, पैसा मिळवणं काही वाईट नाही आहे, पण त्यासाठी जे मार्ग आपण निवडतोय ते मार्ग कदाचित चुकीचे आहेत. लक्ष्मी चंचल आहे, वैभव अशाश्वत आहे, या गोष्टींची जाणीव जर नसेल तर आयुष्य खूप रसातळायला जातं. मग नंतर कितीही पोथ्या वाचा किंवा काही वाचा, परत रुळावरती यायला खूप वेळ लागतो. अर्चनाताई ज्या पद्धतीने ते सगळी झुंज देत आहेत, अजूनही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही आहे, पण अर्चनाताई खूप स्वतः मेहनत करून ते सगळं सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आपल्या यजमानाबद्दल त्या कटू बोलत नाही आहेत किंवा त्या नशिबाला दोष देत नाही आहेत किंवा स्वतःलाही त्या असं त्यांचं नशीब वाईट आहे असं म्हणत नाही आहेत. पण ते एवढंच म्हणत आहेत की ते आता थकले रे नंदलाला, जसं गदिमांनी म्हटलेलं आहे. स्वतः भोवते घेता गिरक्या अंधपणाही आला, तालाचा मग तोल कळेना साधही गोठून गेला. अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवाला भ्याला, थकले रे नंदलाला. म्हणजे आता थकवा आला आहे त्यांना, असं वाटतं. म्हणतात की आयुष्याला मी खरंच कंटाळले आता. यापूर्वी कधी मी इतकं कंटाळलेले नव्हते, पण आता सगळ्याच गोष्टींचा कंटाळा आला आहे. पण असं वाटतं आहे की आता या स्टेजला मला इतरांना सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रलोभनांपासून लांब राहा. आजकाल जुगार किंवा सट्टा किंवा ऑनलाईन गेम्स याची प्रलोभनं इतकी दाखवली जात आहेत की तरुण पिढी पूर्णपणे त्याला बरबाद होऊ शकते, रसातळाला जाऊ शकते. इतके ॲप्स आहेत, तुम्ही हे खेळा ते खेळा, त्यातून तुम्हाला अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे येतील, हा सरावाचा भाग आहे, तुम्ही सराव करत राहा, पैसे मिळतील. ह्या गोष्टींना खरंच अर्थ नाही आहे. तुमची बुद्धी आणि तुमचं शिक्षण, तुमचा नोकरी व्यवसाय जो असेल तो प्रामाणिकपणे तुम्ही करा आणि अभ्यास करून व्यवस्थित पद्धतीने तुमचा संसार सांभाळत पैसे कमवा. जगायला फारसं काही लागत नाही हो. पण ही जी हौस लोकांना असते की लोकांना दाखवायचं आहे, श्रीमंती त्यांना दाखवायची आहे, डेमॉन्स्ट्रेट करायची आहे, ती अतिशय वाईट गोष्ट आहे. जगायला फार कमी साधनं लागतात, पण साधन आणि साध्य यांच्यामधला फरक ज्यांना कळत नाही त्यांची अवस्था अतिशय वाईट होते. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये असं खूप आपल्याकडे म्हणतात. त्यामुळे
खरंच असं आहे की चित्ती असो द्यावे समाधान असं म्हणतात ना, तसं आपल्याकडे समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. पण समर्थ काय किंवा हे काही संत मंडळी सांगण्याचं काम करतात, पण आपण ऐकतो किती हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण प्रवचन ऐकतो, सत्संग आपण अटेंड करतो, शिबिरं अटेंड करतो, पण ते कथा सांगतात त्याचा तेवढ्यापुरता उपयोग होतो, पण त्याच्यानंतर परत जैसे थे. म्हणून कर्मयोग आपला फॉलो केला पाहिजे. आपल्या कर्मावरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि हे जितकं अधिक आपण एक लक्षात ठेवू की आपण जसं कर्म करू तसं फळ आपल्याला मिळणार आहे. हे जोपर्यंत आपल्या स्वतःच्या मनावरती बिंबवत नाही किंवा व्हॅल्यूज जे आपण म्हणतो की पैसा हा मला दाखवायचा नाही आहे लोकांना, मला माझ्या जगण्यापुरता पाहिजे, माझ्या गरजेपुरता पाहिजे. उद्या कदाचित माझ्यासाठी एखादी घटना उद्भवली तर त्यासाठी मला पुरेसा पैसा गाठीशी मिळवायचा आहे, त्यासाठी मला तो राखून ठेवायचा आहे. किंवा जर मला एखाद्याला मदत करावीशी वाटली तर मला मदतही करायची येते, पण त्यासाठी तो पैसा मिळवण्यासाठी जे मार्ग मी निवडतो, जे मार्ग माझे अवलंबले जातात ते जर चुकीचे असतील, घातक असतील किंवा तिथे धोक्याची घंटा असेल तर तिथे आपण थोडंसं सावध राहणं खूप गरजेचं आहे. आपण अनेक उदाहरणं बघितली आहेत आत्तापर्यंत. पुण्यातले नामवंत बिल्डर्स पण आपण बघितलेले आहेत की जे आत्तापर्यंत म्हणत होते असं घराला घरपण देणारे वगैरे, पण कित्येक लोकांचे आयुष्याचे सगळे पैसे त्याच्यामध्ये डुबले आणि ते स्वतःही त्याच्यात हे गेले. त्यामुळे असा मोह होणं, अधिक पैसे, अधिक पैसे, अधिक पैसे, यातून नंतर आपली सुटका कदाचित होईलच याची गॅरंटी नाही. अर्चनाताईंचा अनुभव किंवा अर्चनाताईंची तळमळ मला खूप महत्त्वाची वाटली आणि आपले जे दर्शक आहेत अगदी 20शीतले किंवा 30शीतले यांना विशेष करून त्यांचं सांगणं होतं असं की या गोष्टी गरजेच्या आहेत की जे करिअर करण्याचं वय आहे त्याच्यामध्ये तुम्ही करिअर डेव्हलप करा, अभ्यास करा, मेहनत करा, काम करा, पण ह्या ज्या प्रलोभनांना बळी पडू नका. इझी मनी किंवा शॉर्टकट्स वापरणं त्याच्यामध्ये कुठलाही स्मार्टनेस नाही आहे, तर ते कुठलंही कौशल्य नाही आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला पैसे मिळतात, 2-4 वेळेस मिळतात, पण ती सवय लागणं हे अतिशय घातक आहे, त्रासदायक आहे. 8 ते 10 तास काम केल्यानंतर, श्रम केल्यानंतर, तुमच्या बुद्धीचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला जो मेहनताना मिळतो तो जास्त ऑथेंटिक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अनुभव आणखीन त्यांचे बरेच काही होते, पण हे ऐकून मी अगदीच हे झालो होतो आणि असं वाटलं की प्रायोरिटी बेसिसवरती असे अनुभव शेअर केले गेले पाहिजेत. कारण नुसत्याच चमत्कारिक कथा ऐकल्या किंवा नुसतंच आपल्याला स्वामींनी मदत केली, महाराजांनी मदत केली असं ऐकलं तर एक वाटतं छान, पण आपल्या कर्मयोगाचा प्रश्न अनुत्तरितच राहतो. आपल्या कर्माला जोड आपल्याला दिली पाहिजे. म्हणजे आपण काही केलं तरी गुरु मदत करतात असं नाही आहे. ते तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. चांगलं कर्म चांगलं फळ, कुकर्म त्याच पद्धतीचं फळ. साधा सोपा सरळ नियम आहे. पुन्हा नवीन अनुभवांसह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.